गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. ओके, आज आपल्याला नवीन टॉपिक शिकायचा आहे. 6वा टॉपिक त्रिकोणमिती. जस्ट मिनिट. त्रिकोणमिती प्रकरणाचं नाव आहे त्रिकोणमिती. इंग्रजीमध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणतो. ट्रिग्नॉमेट्री ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्याच्यामध्ये 3 शब्द असतात. ग्रीक शब्द आहेत 3. पहिला म्हणजे ट्राय, त्याला आपण 3 किंवा 3 म्हणतो. गोना म्हणजे साइड्स म्हणजेच बाजू, आणि मेट्रॉन म्हणजे मेजर्स. मेजर्स म्हणजेच मापन. किंवा याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येते इथे की त्रिकोणमिती म्हणजे त्रिकोणाचं मापन आहे, हे लक्षात घ्या. त्रिकोणाचं मापन आहे. तर त्रिकोणाचं मापन म्हणजे विशिष्ट पद्धतीनं असतं. आपण त्रिकोणमिती टॉपिक पाहिलेला आहे, स्टडी केलेला आहे इयत्ता 9वी मध्ये. आणि प्रामुख्याने याच्यामध्ये काटकोन त्रिकोणाची आपण माहिती घेतलेली आहे. आणि काटकोन त्रिकोण म्हणजे काय, तर हे सुरुवातीला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर काटकोन त्रिकोणाची सुरुवातीला माहिती पहा. काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात, तर ज्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंश मापाचा असतो म्हणजेच काटकोन असतो, तर त्या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. उदाहरणार्थ मी एक इथे त्रिकोण घेतलेला आहे. तर याच्यामध्ये समजा हा त्रिकोण आहे एबीसी. त्रिकोण आहे एबीसी. त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी 90 अंश मापाचा आहे. पहा, 90 अंश मापाचा आहे. आणि 90 अंश मापाचा आहे म्हणून या त्रिकोणाला आपण काटकोन त्रिकोण म्हणतो. आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आणि म्हणून उरलेले जे 2 कोण आहेत, कोण ए अधिक कोण सी, तर ह्या 2 कोणांची बेरीज 90 अंश येणार आहे, लक्षात ठेवा. या एका कोणाचं माप इथे, एका कोणाचं माप इथे 90 अंश असल्यामुळं उरलेल्या या कोणाचं माप पहा इथे 90 अंश आहे. त्यामुळे उरलेल्या 2 कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून कोण ए चं माप 90 अंशापेक्षा लहान असणार आहे, 90 अंशापेक्षा लहान. आणि कोण सी चं देखील माप हे 90 अंशापेक्षा लहान येणार आहे. आणि म्हणून हे दोन्ही कोण जे आहेत, कोण ए व कोण सी, तर हे लघुकोण असतात, लक्षात ठेवा. हे लघुकोण असतात. का लघुकोण असतात, तर त्या दोघांची बेरीज 90 अंश येणार आहे, म्हणजेच प्रत्येकाचं माप 90 अंशापेक्षा कमी असतं. आता काटकोन त्रिकोणाचा विचार केला तर आता आपल्याला याच्यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की 90 अंशाच्या कोणासमोरची म्हणजेच या कोणासमोरची जी भुजे आहे, तर याला आपण कर्ण म्हणतो. या भुजेला आपण कर्ण म्हणतो, हे लक्षात घ्या. हा कर्ण, हा 90 अंशाचा कोण आहे इथे, हा 90 अंशाचा कोण. तर याच्या समोरची जी भुजा आहे, तर या भुजेला आपण कर्ण असं म्हणतो. या भुजेला आपण काय म्हणतो, कर्ण म्हणतो, लक्षात घ्या. आता इथे आपण हा जो कोण आहे, तर या कोणाला आपण थिटा हे नाव देऊ आपल्या सोयीसाठी. आता या कोण थिटाचा म्हणजेच कोण सी चा विचार केला तर कोण सी च्या समोरची बाजू कोणती, तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर ही बाजू जी आहे, तर ही समोरची बाजू आहे. कोण सी च्या समोरील बाजू आहे, समोरील
बाजू. तर ह्या बाजू आपल्याला ओळखता आला पाहिजे. समोरची बाजू, लगतची बाजू, ही समोरील बाजू आहे. ओके. आणि इथे पहा, ही जी बाजू आहे तर या बाजूला लगतची बाजू म्हणतात. लगतची बाजू. लगतची बाजू. ओके. हा. आता इथे पहा, ही समोरची बाजू आहे आणि ही लगतची बाजू आहे. थिटाच्या संदर्भातली लक्षात ठेवा. थिटाचा विचार करतोय आपण, हे लक्षात घ्या. थिटा या कोणाचा आपण विचार करतोय आणि या थिटा या कोणाच्या संदर्भातली ही समोरची बाजू आहे आणि ही जी आहे ती लगतची बाजू आहे. तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, समोरची बाजू कोणती आणि लगतची बाजू कोणती. आता जर कोण ए चा विचार केला, कोण ए चा जर आपण विचार केला, पहा कोण ए इथे आहे, कोण ए चा विचार केला तर याची समोरची बाजू आहे ती बीसी येणार आणि लगतची बाजू आहे ती एबी येणार. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि कर्ण आहे तोच राहणार, कर्ण काय बदलणार नाही, हे लक्षात ठेवा. कर्ण आहे तोच राहणार. कोणताही कोण घ्या, कोण ए घ्या किंवा कोण सी घ्या, तर याच्यामध्ये कर्णामध्ये काही बदल होत नाही. आता मी काय सांगितलं तेवढं लक्षात ठेवा शॉर्टकट मध्ये. तर त्रिकोणमितीमध्ये हा काटकोन त्रिकोणाचा आपल्याला मॅक्झिमम स्टडी होतोय आणि त्याच्यासाठी आपल्याला काटकोन त्रिकोण म्हणजे काय माहिती असणं गरजेचं आहे. ज्या त्रिकोणाचा एक कोण 90 अंश मापाचा असतो तर त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणतात आणि 90 अंशाच्या समोरची भुजा आहे त्याला कर्ण म्हणतात. आकृतीमध्ये आपण कोण सी थिटा घेतला तर ही समोरची बाजू आहे एबी, समोरची बाजू आहे एबी आणि लगतची बाजू आहे बीसी, हे लक्षात घ्या. तर आता यापूर्वी आपण 3 गुणोत्तर आपण पाहिलेली आहेत. पहा, आता आपल्याला त्याचं थोडंसं रिव्हिजन करून पुढे जायचं आहे. तर 3 गुणोत्तर आपण कुठली पाहिलीत पहा. तर त्याच्यामधलं आपण पहिलं जे गुणोत्तर आहे तर ते साइन गुणोत्तर पाहिलं. साइन. आता इथे साइन लिहिताना हे SI यांनी लिहितात. साइन थिटाचा विचार करतोय आपण, थिटा. ओके. तर हे लिहिताना शॉर्टकट मध्ये साइन थिटा असं लिहितात, साइन थिटा. बरोबर. आपल्याला इथे सांगितलं होतं काय लक्षात ठेवायचं, स क. शॉर्टकट मध्ये स क लक्षात ठेवायचं असं सांगितलं होतं गेल्या वर्षी 9वीत असताना. स क म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सकलक सल लक्षात ठेवायला सांगितलं होतं, सकलक सल. ओके. तर सक म्हणजे काय, तर स म्हणजे समोरची बाजू, स म्हणजे काय, समोरील बाजू. कोणाची समोरील बाजू, तर आपण थिटा या कोणाचा विचार करतोय, त्यामुळं 1 मिनिट अगोदर आपल्याला हे लिहायला पाहिजे. 1 मिनिट. तर कोण थिटा समोरील बाजू, कोण थिटा, कोण थिटा समोरील बाजू, समोरील बाजू छेद कर्ण. आणि म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं आहे, सक. सक म्हणजे काय, समोरील बाजू भागिले कर्ण, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला इथे आकृतीवरून लिहायचं आहे. आकृतीवरून समोरील बाजू पहा, थिटाच्या समोरची बाजू मी इथे दाखवतोय बघा, एरोनी बघा, ही समोरची बाजू आहे. ही थिटाच्या समोरची बाजू आहे एबी, त्यामुळं एबी छेद इथे कर्ण पहा, हा कर्ण आहे एसी, एसी. ओके. हा. तर साइन गुणोत्तर कसं काढतात, तर सक लक्षात ठेवायचं, समोरील बाजू भागिले कर्ण, समोरील बाजू भागिले कर्ण. ओके. आता आपल्याला दुसरं गुणोत्तर पाहायचं आहे. दुसरं गुणोत्तर जे आहे तर त्याला कोसाइन म्हणतात, कोसाइन. कोसाइन थिटा काढायचं आहे आपल्याला. तर शॉर्टकट मध्ये एक कॉस थिटा असं लिहितात, कॉस थिटा. आणि याच्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलंय, ल क म्हणजेच लगतची बाजू, कोण थिटा लगतची बाजू
कोन थिटा लगतची बाजू छेद कर्ण छेद कर्ण. आता लगतची बाजू पहा, थिटाच्या लगतची बाजू इथे पहा आकृतीमध्ये बीसी आहे, म्हणजेच बीसी छेद कर्ण आहे एसी, कर्ण आहे एसी, बीसी छेद एसी. ओके. तर कॉस थिटा म्हटलं की लक लक्षात ठेवायचं. कॉस थिटा म्हटलं काय करायचं, लक लक्षात ठेवायचं, म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. आता इथे थिटाच्या संदर्भात आहे म्हणून इथे कोन थिटा लगतची बाजू भागिले कर्ण लिहिलेलं आहे, म्हणजेच बीसी छेद एसी. आणि आता आपल्याला आणखीन एक गुणोत्तर आपण यापूर्वी पाहिलेलं आहे, आणि ते गुणोत्तर म्हणजे टॅन्जेंट. पहा, टॅन्जेंट. टॅन्जेंट थिटा हे शॉर्टकट मध्ये टॅन थिटा असं लिहितात, टॅन थिटा. आणि सकल लक सल आपण म्हणतो, हे सल लक्षात ठेवायचं आहे. सल सल स म्हणजे कोन थिटा समोरील बाजू, कोन थिटा समोरील बाजू छेद ल म्हणजे कोन थिटा लगतची बाजू, लगतची बाजू. ओके. आता इथे पहा, कोन थिटा समोरची बाजू पहा. तर इथे कोन थिटाच्या समोरची बाजू आहे ए बी आणि लगतची बाजू आहे बीसी. त्यामुळे ए बी छेद बीसी येणार, ए बी छेद बीसी. तर इथे तुम्ही जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, तर ह्या साइन थिटा आणि कॉस थिटाला जर भागलं तर आपल्याला एक टॅन थिटा गुणोत्तर मिळते. लक्षात येते का पहा. तर हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. इथे मी दाखवतो पहा. तर साइन थिटा ला कॉस थिटाने भागायचं आहे. साइन थिटा घेताना आपण काय घेतो, आता याच उदाहरणामध्ये पहा, साइन थिटाची व्हॅल्यू इथे आहे ए बी छेद एसी, आपण इथे घेऊ ए बी छेद एसी. तर त्याला भागायचा इथे कॉस थिटाची किंमत बघा, बीसी छेद एसी आहे, बीसी छेद एसी. आता हे भागिले आहेत, हे इथं भागिले आहेत पहा, म्हणजे हे उलटून गुणिले घ्यायचे, म्हणजे काय होतील पहा, ए बी छेद एसी उलटून गुणिले घ्यायचे आहेत एसी छेद बीसी. तर इथे एसी एसी कॅन्सल झाले, तर ए बी छेद बीसी मिळतात, ए बी छेद बीसी. आणि इथे पहा ए बी छेद बीसी जे आहे इथे मिळालेलं आहे पहा, ए बी छेद बीसी म्हणजेच टॅन थिटा, टॅन थिटा. म्हणजे थोडक्यात इथे टॅन थिटा म्हणजे साइन थिटा भागिले कॉस थिटा, लक्षात ठेवा. टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. तर हे एक आपल्याला रिलेशन किंवा आपल्याला इथे फॉर्म्युला तयार मिळतो. ओके. तर आता त्याच्यानंतर जस्ट मिनिट. तर एक कृती आहे, तर त्याच्यामध्ये हा एक त्रिकोण एबीसी दिलेला आहे, त्याच्यामध्ये कोण बी जो आहे तो 90 अंश मापाचा दिलेला आहे, म्हणजे काटकोन त्रिकोण दिलेला आहे. आणि याच्या आधारे आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. तर चौकटी दिलेल्या आहेत, ते आपल्याला इथे पूर्ण करायच्या आहेत. तर त्याने इथे दिलेलं आहे सुरुवातीला की साइन थिटा, साइन थिटा बरोबर चौकट छेद चौकट असं दिलेलं आहे. आता थिटा कोण जो आहे तो इथे सी आहे, थिटा कोण जो आहे तो ते सी, म्हणजे हा थिटा कोण दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा कॉस थिटा दिलेला आहे, कॉस थिटा बरोबर चौकट छेद चौकट. आणखीन
टॅन थिटा दिलेला आहे, टॅन थिटा चौकट छेद चौकट, पुस्तकामधली कृती आहे. आता आपल्याला हे सोडवायचं आहे. आता आपण पाहिलं की साइन थिटा म्हणजे सक लक्षात ठेवायचं, म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. आता इथे पहा थिटा कोण आहे, याच्या समोरची बाजू म्हटलं तर ही येणार, ही समोरील बाजू आहे, ही समोरील बाजू लक्षात ठेवा, समोरील बाजू. त्यानंतर ही जी बाजू आहे ही लगतची बाजू, आणि हा काय आहे, कर्ण. कर्ण. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं मी, इथे साईडला लिहितो. इथे पहा, साइन म्हटलं की काय लक्षात ठेवायचं, सक लक्षात ठेवा. कॉस म्हटलं की लक, आणि टॅन म्हटलं की सल. हे लक्षात ठेवायचं म्हणून सांगितलं. हे आपल्या माहिती करता मी इकडे साईडला लिहिलेला आहे. हा जो भाग लिहिलेला आहे तो आपल्या माहिती करता लिहिलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके. तर याच्या आधारे आपल्याला इथे लिहायचं आहे उत्तर, हे समजून घ्या. आता उत्तर लिहिताना पहा कसं लिहायचं आहे. साइन थिटा म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. थिटाच्या समोरची बाजू पहा ए बी आहे इथे, त्यामुळे इथे येणार ए बी छेद कर्ण एसी येणार, कर्ण येणार एसी. त्याच्यानंतर कॉस थिटा पहा, कॉस थिटासाठी इथं ल छेद क, म्हणजे थिटाच्या समोरची बाजू लगतची बाजू पहा बीसी आहे, म्हणजे इथे येणार बीसी छेद कर्ण एसी, कर्ण एसी. आणि त्याच्यानंतर टॅन, टॅन गुणोत्तर साठी पहा स छेद ल, म्हणजे तिथे समोरची बाजू आहे ए बी छेद लगतची बाजू, समोरची बाजू ए बी, लगतची बाजू बी सी, त्यामुळे इथे ए बी छेद बी सी येणार आहे. तर हे आपल्याला अशा पद्धतीने ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ओके. आता काय शंका तुमच्या काय आहेत का पहा.